आज या ठिकाणी अतिशय दिमाखात साजरा होतो। या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, त्यांचे वडील आणि आमचे वडील सुद्धा अतिशय परममित्र स्वर्गीय दादा पेडणेकर साहेबांचे चिरंजीव, एक ज्येष्ठ समाजवादी नेते। आज वडील माझे वयाच्या 93व्या वर्षी मध्ये पदार्पण केलेले आहेत। ते अतिशय जिव्हाळ्याचे मित्र होते। तर ते राजेंद्रदादा पेडणेकर साहेब, या ठिकाणी उपस्थित राहिलेले प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील साहेब, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शर्मिला गाडगे मॅडम, गजानन कुलकर्णी, त्याचबरोबर तनंगे सर, माझे मित्र आणि आमचे गुरुवारी एस के कुलकर्णी साहेबांचे चिरंजीव कुलकर्णी साहेब, ज्यांनी या कार्यक्रमासाठी सातत्याने मला आठवण करून देण्याच्या संबंधी आणि चळवळीतले एक आमचे सहकारी चिगळीकर सर, उपस्थित विद्यार्थिनींनो आणि त्याचबरोबर सर्व प्राध्यापक मंडळी, प्राध्यापकांना, शिंदे सरांनी मगाशी थोडंसं माझं अवजवी कौतुकच केलं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती गेली 22 वर्ष, एकूणच समाज जीवनामध्ये मी 30 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे। गेली 22 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गडिंग्लज, आजरा, चंदगड आणि मगाशी सांगितल्यासारखं महाराष्ट्रभर मी फिरलेलो आहे। त्याचबरोबर जवळजवळ 14-15 राज्यांमध्ये राष्ट्रीय किसान मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून मी आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली विहार केलेला आहे। तर मगाशी शिंदे सरांनी सांगितल्यासारखं शेतकऱ्यांना आधार असं मी म्हणणार नाही आणि आधारस्तंभ तर बिलकुल होणार नाही आणि कैवारी पण तर नाही। एक शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलो, शेतकरी चळवळीमध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे। थोडंसं हटके काम ते आहे, ते थोडंसं युनिक काम आहे आणि तो समाजातला वंचित घटक आहे। तळागाळातला शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याच्या संबंधी पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी केलं, पण अलीकडे 10-20 वर्ष 25 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या शेती व्यवसायाकडे अक्षम्य दुर्लक्ष सरकारच्या धोरणामुळे झालं। म्हणून ज्या विभागातून चिगळीकर सर असतील, बरेच मंडळी या ठिकाणी असतील, की त्या ठिकाणी जिरायत पट्ट्यातले शेतकरी असतील, बागायत पट्ट्यातले शेतकरी असतील, तर आज शेतकऱ्यांना जगणं कठीण झालेलं आहे। एका बाजूला जगाचा पोशिंदा आपण त्यांना म्हणतो, अन्नदाता म्हणतो, पण त्या अन्नदात्यावरती आत्महत्येची वेळ येते आणि या देशामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि बलसाडपासून पार त्या अरुणाचल प्रदेशपर्यंत या देशातला 3 ते 3.5 लाख शेतकरी आत्महत्या करतो। याची विचारणा विनोमध्ये करण्यात आली आणि त्यावेळी मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना त्यांनी त्या ठिकाणी मान खाली घालावं लागलं। अनादी कालापासून आपण ऋषिकृषीची परंपरा या देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये मी सांगत येतो। मग तो शेतकरी राजा, बळीराजा हा अशा पद्धतीने आत्महत्या करतो, त्याच्यासाठी तुमचं शासनाचं धोरण काय, वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून काय योजना राबवल्या, रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून तुम्ही काय योजना राबवल्या, अशा पद्धतीची विचारणा केल्यानंतर मग त्या ठिकाणी स्वामीनाथन कमिटी म्हणून आपण कॉमर्समध्ये किंवा अर्थशास्त्रामध्ये आपण अभ्यासला असणार, ते स्वामीनाथन म्हणजे चालतं बोलतं कृषी विद्यापीठ संपूर्ण जगामध्ये ओळख असणाऱ्या स्वामीनाथनची त्या ठिकाणी एक सदस्यीय कमिटी नेमण्यात आली आणि त्यावेळी काही कारणमीमांसा त्याचा अहवाल तयार केला आणि तो अहवाल स्वामीनाथन साहेबांनी त्या ठिकाणी या भारत सरकारकडे सादर केल्यानंतर त्याला केराची टोपली दाखवण्याचं काम या धोरणकर्त्यांनी दाखवलं। आणि म्हणून साधारणपणे एक 48 वेळा मी जेलमध्ये जाण्याचा मला योग आलेला आहे असं म्हणतो। कदाचित स्वातंत्र्यपूर्व कालामध्ये मी जन्माला आलो असतो तर त्यावेळी तुझं तेच केलं असतं, पण चुकीच्या वेळी जन्माला आलो का असं राहून वाटायचं। आम्हाला पण काँग्रेस हे मोठमोठे पक्षाचेच लोक त्यांच्यासोबत राहिलो तर काहीतरी हे होईन ते होईन असं एक खुळं फॅड म्हणा किंवा काहीतरी विचित्र संकल्पना शिंदे सर आमच्या डोक्यात होती, पाटील सर आणि कळंत्रे विद्यार्थी प्रतिनिधींचं भविष्यातलं नेताचं आम्ही या ठिकाणी उल्लेख केला नाही, माफ करा, विद्यार्थी प्रतिनिधी कळंत्रे। तर असंच वाटायचं, पण ज्यावेळी राजू शेट्टी सारखा माणूस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती रक्त सांडतो, त्याला मारून त्या ठिकाणी टाकलं जातं आणि त्याच माणसाला एक मत एक नोट करून विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पाठवलं जातं आणि ते सुद्धा शेतकऱ्यांनी सर्वसामान्य तुमच्यासारख्या सुज्ञ नागरिक करतात आणि त्याचं कौतुक डॉक्टर या देशाचे थोर सुपुत्र ज्यांनी विज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी हम भी किसी से कम नहीं
असं संपूर्ण जगाला दाखवून त्या ठिकाणी डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी त्यांचं कौतुक केलं. युआर ए फर्स्ट मॅन इन इंडिया, की कुठे लोकशाही संपलेली आहे, लोकशाही तर जिवंत आहे. एकीकडे एक मत आणि एकीकडे एक नोट देऊन त्या ठिकाणी तुम्हाला निवडून देतात. आणि राजू शेट्टी, तुम्हाला सलाम, तुमच्यापेक्षा तुम्हाला निवडून दिलेल्या त्या मतदारांना माझा ह्या कलामचा बार सलाम म्हणून त्यांनी पत्र पाठवलं आणि अभिनंदन केलं. आणि त्यावेळी असं वाटलं की आमच्याही भागातलं, अरे मी शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरतीच आपण काय करत नाही, अशा ह्याच्यातनं मी या शेतकरी चळवळीकडे ओढला गेलेला कार्यकर्ता आहे. आज मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आज कलागुणांचं या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या हस्ते या ठिकाणी तुम्ही लोकांनी उद्घाटनाच्या निमित्तानं मला बोलवलं, त्याबद्दल मनापासनं या संस्थेचे चेअरमन आणि सर्व संचालकांचा आणि सर्व प्राध्यापक वर्ग आणि सर्व टीचिंग नॉन टीचिंग सर्व प्राध्यापक प्राचार्यांच्यापासून सगळ्यांचं मी आणि विभाग प्रमुखांच्यापासून सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कलागुणांना वाव मिळाला पाहिजेत. एका बाजूला या देशामध्ये आर्ट्स जे फॅकल्टी आहे ती फॅकल्टी बंद पडते की काय, अशा पद्धतीची अवस्था इथं नसेल पण इतर ठिकाणी निर्माण झालेली आहे. पण समाज जीवनामध्ये जगत असताना फक्त विज्ञान तर पाहिजेच, कॉमर्स अर्थशास्त्र हे पाहिजेतच, पण त्याच्या सोबत आनंदानं जीवन जगण्याकरता ज्या गोष्टी लागतात, मग त्याच्यामध्ये मानसशास्त्र आहे, त्याच्यामध्ये राज्यशास्त्र म्हणजे लोकप्रतिनिधी, त्याचं चार खांब, हे सगळे त्याच्यामध्ये ह्या आर्ट्सच्या फॅकल्टीमध्ये येतात. मग जर्नलिझम आहे, त्याच्यामध्ये पत्रकारिता आहे, न्यायव्यवस्था आहे, त्याच्यामध्ये साहित्य आहे. अगदी आपल्या देशातलं माझ्या माहितीनुसार बंगालचं त्या ठिकाणी साहित्य हे फार महत्त्वाचं आणि अगदी अनादिकालापासून, म्हणून रवींद्रनाथ टागोर सारखी माणसं त्या ठिकाणी निर्माण झाल्याने नोबेल पारितोषिक सुद्धा त्यांना मिळाला. तर हे साहित्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कला सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आणि कला म्हणजे फक्त आपण आर्ट्सला गेलो म्हणजे विषय संपला असं नाही. त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत आहे, त्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे नाट्य अकॅडमी आहे, असे वेगवेगळे जे काय आहेत त्याच्यामध्ये कलेच्या माध्यमातून आपण समाजाचं प्रबोधन करू शकतो. एका नाटिकाच्या माध्यमातून समाजाचं, शेतकऱ्यांचं व्यथा आपण त्यामुळे समाजासमोर मांडू शकतो. एखाद्या न लग्न झालेल्या शेतकऱ्याच्या मुलाचा त्या ठिकाणी व्यथा मांडू शकतो. एखाद्या भगिनीचा आपण त्या ठिकाणी स्त्री पुरुष हत्येच्या माध्यमातून आपण कलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी या समाजाला प्रबोधन करू शकतो.